हाय फ्रेंड्स, वेलकम टू बॅक माय यूट्यूब चॅनल. तुमचं स्वागत आहे माझ्या छोट्याशा ब्लॉगमध्ये. तर कसे आहेत तुम्ही? मला कमेंट करून नक्की सांगा. काय कमेंटच नाही करत आहे भाऊ तुम्ही. काय प्रॉब्लेम काय आहे तुम्हाला? कमेंट करायचा प्रॉब्लेम काय काय थोडा काय प्रॉब्लेम आहे काय? कमेंट नाही करू राहिले. मी रोज पाहतो नाही का व्ह्यूज. अरे 2-4च व्ह्यूज ना बाय डायरेक्ट. मग जाऊ द्या, व्ह्यूजचा काही विषय नाही. तर ब्लॉग बनवायचा मुद्दा असाच की भाई आपण एक, तुम्हाला माहिती टार्गेट ठेवलेलं बरोबर. 1 वर्ष आपण डेली ब्लॉगिंग करणार. भले आपला ब्लॉग 2 मिनिटाचा असो, 3 मिनिटाचा असो, 4 मिनिटाचा, हरकत नाही भाई. काय काय टेन्शन डोक्याला लोडच घ्यायचं नाही. उचलायचा कॅमेरा आणि करायचं ब्लॉग चालू. कारण का आपलं टार्गेट आहे भाई 1 वर्षाचं. लोक लोक जे बोलतील मला नाव ठेवतील ते नावच ठेवतील. मी कोणाचं ऐकत नाही. कारण काही लाईफ माझी आहे. मला मला माझी लाईफ जगायची भाई. हे आयुष्य काय परत परत येणार नाही. देव काय मला काय 1000-1000 काही वर्ष सोडून जिवंत सोडणार नाही. प्रत्येकाला तेवढे दिवस जगायचे, प्रत्येक मरणारच. म्हणून आपली आपली लाईफ आपण जगणार आहे. तर पुढच्या रविवारी आपला प्लॅन आहे, आपण एक खूप मोठ्या ठिकाणी जाणार आहे. तो तिथला व्लॉग संपूर्ण व्लॉग बनवला असं मला वाटतं. पब्लिक पण आहे, पब्लिकमध्ये पण व्लॉग राहील तो माझा. आणि आजचा दिवस हॅपी न्यू इयर. आज हॅपी न्यू इयर 1 जानेवारी. तर सगळ्यात अगोदर माझ्या जवळच्या मित्रांना, जे माझे ब्लॉग पाहिले त्यांना मनापासून हॅपी न्यू इयर भाई तुम्हाला. तर तुमचा आजचा दिवस कसा गेला ते सांगा. माझा आजचा दिवस खूप छान गेला भाई, खूप छान गेला. आम्ही सकाळी सकाळी आहे ना, अं, हनुमानच्या मंदिरात गेलो सकाळी 5 वाजता. हा राईट, आम्ही 4 वाजता उठून आंघोळ वगैरे करून ग्राउंडला गेलो. आणि ग्राउंडवर आल्यानंतर आम्ही हनुमानाचं मंदिर, महादेवाचं मंदिर असे 2 ठिकाणी गेलो भाई. इतका आनंद झाला ना, म्हणजे रात्री 12 वाजल्यापासून मला केलं माझ्या मित्रांनी, मी त्यांना विश केलं. खूप आनंद झाला. आजचा दिवस खूप छान गेला भाई. असंच फक्त वर्ष पण जावं, बाकी काही नाही. आणि माझा जसा आनंदात गेला तसंच तुमचा पण जावं. कारण तुम्ही माझे मित्रच आहात. म्हणजे माझे ब्लॉग बघणारे तुम्ही एक माझे जवळचे मित्र आहात भाई. तर काय सांगू तुम्हाला, खूप भारी असतो. मुलांची लाईफ थोडी हार्ड असते, पण टेन्शन नाही डोक्याला. मुलींचं नाही पण सक्सेस भेटलं तरी होऊन जातं त्यांचं. आपल्याला थोडं फार सक्सेस भेटायच पाहिजे आपल्याला, नाहीतर आपलं काही खरं नाही. ह्या जमान्यात तर काही खरं नाही. सक्सेस नाही भेटलं तर तुम्हाला पण माहिती आहे, मला पण माहिती आहे. मग काय, आपल्याला कुठेतरी प्रायव्हेट जॉबच करावं. प्रायव्हेट जॉबमध्ये आपलं स्वतःच भागत ते, बरोबर ना. बरं, आता सध्या मी MPSC करतो. तुम्ही काय करता ते कमेंट करून सांगा. मग कशा आहेत तुम्ही? काय चालू आहे तुमचं? काही नाही वगैरे, काही कमेंटच करत नाही बहुत. काय विचारणार तुम्हाला काय चालू आहे काही नाही. तर काही आपलं खूप मोठं टार्गेट आहे. आपण 1 वर्षामध्ये खूप मोठं टार्गेट ठेवलेलं आहे. ते टार्गेट मी असं नाही सांगू शकत कॅमेरा पुढे, नंतर मला ट्रोल करणार तुम्ही जर ते माझं टार्गेट नाही पूर्ण झालं तर. कारण का आता सध्या मी एक शून्याचा गोळ आहे बरोबर, त्यावरच टार्गेट ठेवलेलं आहे. मग ते काय मला गॅरंटी नाही. म्हणजे मला फुल गॅरंटी आहे भाई, ते टार्गेट कम्प्लीटच करणार आहे मी, भले काय पण हो. पण ते टार्गेट काय होतं हे तुम्हाला ज्यावेळेस कम्प्लीट होईल त्यावेळेस सांगणार आहे. मी त्यावेळेस बोललो होतो 1 जानेवारी. आज 1 जानेवारी आहे. 1 जानेवारीला बोलतो मी. खूप मोठं टार्गेट ठेवलेलं आहे वर्षाच्या एंडिंगपर्यंत, ते कम्प्लीट करायचं मला. तर मी कम्प्लीटच करणार आहे. ज्यावेळेस कम्प्लीट होईल ना त्यावेळेस तुम्हाला नक्कीच सांगायला मिळेल की भाई त्यावेळेस मी व्हिडिओमध्ये बोललेलो बरोबर, ते हे टार्गेट होतं. असा विषय आहे. पब्लिकमध्ये पण व्लॉग बनवायला काही अडचण नाही हो. पब्लिकमध्ये म्हणजे कसं, आता बाहेर मी जाता बरोबर, विषय काय झाला, बाहेर मी जातो वगैरे, इकडे फिरतो नाशिकमध्ये काही, हे सगळं म्हणजे ओळखते भाई सगळ्या पब्लिक पोरं बिरं. पण ते थोडंफार मनाला हे वाटतं ना, अजून कॉन्फिडन्स नाही आलेलं तेवढं अजून. हां, 2 दिवस फक्त माझा ब्लॉग मूड प्रॉपर हे राहिला, सर्व्हर डाऊन होता. त्याच्यामुळे 2 दिवस मी टाकू शकलो नाही. खूप टेन्शन आलं मला. म्हणलं अरे, म्हणलं काम हे एवढं हे केलेलं, म्हणलं आपण म्हणजे मी पण टार्गेट बघा ना, तुम्हाला सांगतो. मी पण टार्गेट कधी ठेवलेलं 1 जानेवारीपासून. 8 दिवसाखाली 8 दिवसाखाली मी टार्गेट ठेवलेलं 1 जानेवारीपासून. आपण हे करू, कंटिन्यू ब्लॉग बनवायचा 1 जानेवारीपासून. कंटिन्यू 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 ब्लॉग बनवायचा असं टार्गेट ठेवलेलं बरोबर. पण भाई मी काय केलं, म्हणलं त्यावेळेस तारीख होती पाय 24 डिसेंबर, काहीतरी तारीख होती 24 डिसेंबर. मग आता 1 जानेवारी यायला 7 दिवस होते बघ बरोबर. हां, 7 दिवस होते 1 जानेवारी येण्यासाठी. मग म्हणलं आता 24 तारखेला तर मी टार्गेट ठेवलं. म्हणलं विचार केला फक्त, म्हणलं 1 जानेवारीपासून आपल्या डेली ब्लॉग बनवायचं, पण नाही. मग चला म्हटलं, एसकेटीचा व्हिडिओ पाहिला मी. एसकेटीचं मोटिवेशन पाहतो. तुम्ही कोणतं पाहता ते पण सांगा कोणाचं. मी एसकेटीचं मोटिवेशन पाहतो.
तर भाई त्यांनी काय म्हटले, सर काय म्हटले, की जे डोक्यात आहे ते लगेच करायचं. तुम्हाला वाटतं ना असं करायचं, लगेच करून द्यायचं. तुम्हाला वाटतं ना हे करायला पाहिजे, लगेच करून द्यायचं. लगेच चालू, लगेच चालू. त्याला तारीख नाही द्यायची. मग माझ्या डोक्यात होतं 24 तारखेला आपण ब्लॉग बनवायचं. म्हटलं चला, जिथं आहे तिथूनच स्टार्ट केलं मी. मग तिथून ब्लॉग बनवलं. पहिले स्टार्टिंगचं मला बोलता पण येत होतं कॅमेऱ्यासमोर. असं वाटायचं की मी 150 लोकांसमोर बोलतो, की म्हणजे कसं वेगळीच भीती वाटायची. समजून घ्या तुम्ही आता. आणि मग हळूहळू आज 1 जानेवारी ते आज माझा इतका कॉन्फिडन्स वाढलेला आहे भाई. खूपच कॉन्फिडन्स वाढला. आता समजतं काय बोलायचं, काय नाही. म्हणजे बाबा हे तर आवाज तर स्पष्ट येतो. पहिले हे तर मी असं घाबरायचो, माझा आवाज पण यायचा नाही. कॅमेऱ्यासमोर तर येतच नव्हता, काय सांगू तुम्हाला. असं झाला विषय. म्हणून जे डोक्यात आहे ते लगेच स्टार्टअप घ्या भावांनो. ही दुनिया लय वेगळी आहे, तुम्हाला काय सांगू आता. हे दुनिया काय वेगळी आहे ते. ज्याचं वय झालं ना, हे दुनिया काय चीज आहे, त्याचं वय निघून गेलं, एच बार झाला साला, त्याला जाऊन विचारा काय असतं नंतर सक्सेस नाही भेटल्यानंतर. भाई आयुष्य जात नाही भाऊ, असं एक एक दिवस आहे ना. आता तुम्हाला कळणार पण नाही दिवस कसा जाऊ राहिला. सकाळ झाली की लगेच संध्याकाळ होणार. तुम्ही म्हणताल अरे भाई दिवस कसा गेला, काही समजत नाही. आता मजेचे दिवस आहे भाऊ, समजत नाही. आणि ज्यावेळेस हे वय निघून जाईल ना, हा, मग वय निघून गेलं ना, मग अरे बाप बाप बाप, 1 घंटा पण जाणार नाही तुम्हाला. 1 घंटा वाटेल अख्खा दिवस आहे काय की, असं होईल. म्हणून कष्ट करा भावांनो, कोणत्या पण क्षेत्रात करा, कष्ट करा. हे वय आहे आणि 2026 हे खूप खूप छान वर्ष आहे. यावर्षी सगळ्यांना त्यांची सक्सेस भेटणार आहेत असं शास्त्र म्हणत होतं. बाकी काय आपल्याला एवढं काय माहित नाही, आपण काही शास्त्र वगैरे काय वाचत नाही. तर कसं वाटलं आजचा व्लॉग तुम्हाला, कमेंट करून सांगा बरं का. कमेंटच करते नाही भाऊ तुम्हाला काय म्हणू आता. पहिल्यांदा स्टार्टिंगलाच म्हणलो, बोललो कमेंट करा, कमेंट करा. तुम्ही कमेंटच नाही करीत. ऑप्शन चालू ठेवलेलं आहे मी कमेंटचं. तुम्ही कमेंट करा, अरे वाईट करा, चांगली करा, काय हरकत नाही. तुम्ही मला शिवा पण दिल्या तरी पण काय अडचण नाही, मला काही राग येत नाही भाऊ. आपण कसं कॅमेरा उचलायचा म्हटलं, सुरुवातीला लाज सोडावं लागते, माहिती आहे तुम्हाला. आता कालच आक्या बनसोडेचा व्हिडिओ पाहिला, कसलं त्याच्या आईला ट्रोल केलेलं, AI मधून व्हिडिओ बनवलेला त्याच्या आईला. मी पण त्याच्यावर कमेंट टाकली, भाऊ असं नका कोणाच्या आईला. आके बनसोडेची आई काय ना आपली आई काय एकच ना, बरोबर ना. मग मी पण कमेंट टाकली की ज्यांनी व्हिडिओ बनवला त्याला चौकात हाणाय पाहिजे. अरे घाण घाण व्हिडिओ बनवला रे. म्हणून मला माहिती आहे पब्लिक आहे, पब्लिक फक्त जे ट्रोल करणारे ते ट्रोल करणारच आहेत. त्यांना काय आपण बोलून काय फायदाच नाही. मग जर ज्याला आवडत नसेल की मला कोणी ट्रोल नाही केलं पाहिजे, ज्याला ज्याला वाटत असेल की मला कोणी वाईट कमेंट नाही केली पाहिजे, त्यांनी भाऊ कॅमेराच उचलला नाही पाहिजे पहिली गोष्ट. हा, ज्याला लाज नाही, ज्यानं लाज सोडून दिली ना माझ्यासाठी, बस त्याच्यात तर काहीच अडचण नाही. मग कोणी वाईट कमेंट टाकू, चांगली टाकू, ट्रोल करू, काही घेणं देणं नाही. आपलं आपलं रोजचं काम, उठायचं 2 मिनिटासाठी ब्लॉग बनायचं. अख्ख्या दिवसातून आपण 2 मिनिटं नाही देऊ शकत, मग काय स्वतःसाठी देणार आहे आपण. 2 मिनिटं, फक्त 2 मिनिटं बोलायचं फक्त कॅमेऱ्यासमोर. जो जो व्यक्ती 2 मिनिटं नाही देऊ शकत स्वतःला, तो काय मोठे मोठे स्वप्न पूर्ण करणार आहे भाई. अवघड आहे रे, अवघड आहे, अवघड आहे भावांनो, अवघड आहे. बरं जाऊ द्या, कसं पण असू द्या. आजचा व्लॉग कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भावांनो, प्लीज यार सबस्क्राईब करून ठेवा आपलं चॅनल, जेणेकरून आपले नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला पटकन पाहायला मिळतील. ठीक आहे, धन्यवाद. तर भेटू आपण उद्याच्या नवीन व्लॉगमध्ये. उद्या बघू आपण आपल्यासोबत काय नवीन घडतं. ठीक आहे, धन्यवाद. थँक्यू सो मच.